बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP काही प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, भाषा पेडागॉजी संदर्भात मित्रांनो हिंदी आणि मराठी मॅक्झिमम सिलेबस जे आहे मित्रांनो ते सेम आहे, फक्त लँग्वेज या ठिकाणी चेंज झालेली आहे। आणि आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, यात बहुतेक प्रश्न जे असणार आहेत ते प्रीवियस इयर क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो, आणि काही सिलेक्टेड प्रश्न आपण या सुद्धा व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहे। तर प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की व्याकरण आणि भाषाशास्त्र विद्यार्थ्यांना शिकायला सुरुवात केल्यावर त्यांना काय कळायला लागते, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की व्याकरण शिकण्याला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे की व्याकरण हे प्राथमिक संभाषण कलेसाठी आवश्यक आहे। ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे की लिखनाच्या शैलीला व्याकरण प्रभावित करते, किंवा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे की ही बाब संभाषणासाठी म्हणजेच कन्व्हर्सेशन आवश्यक असून यामुळे आपल्या संभाषण कौशल्यात भर पडते। तर हे बघा मित्रांनो, व्याकरण आणि भाषाशास्त्र विद्यार्थ्यांना शिकायला सुरुवात केल्यावर त्यांना काय कळायला लागते, तर ऑप्शन क्रमांक 4 जे असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की ही भाषा संभाषणासाठी आवश्यक असून यामुळे आपल्या संभाषण कौशल्यात भर पडते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। हे बघा, क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी विचारलेला आहे की अनेक विद्यार्थ्यांसाठी लिहिणे ही किचकट आणि आव्हानात्मक क्रिया ठरते, त्यामुळे शिक्षकांनी प्रथम कशाकडे लक्ष वेधावे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। संभाषणासाठी आवश्यक ठरणाऱ्या व्याकरणाच्या संज्ञा दुरुस्त करण्यावर भर द्यावा। ओके, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे की व्याकरणीय रचनेसाठी सरावाचे आयोजन करावे। ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे की व्याकरणीय अचूकतेपेक्षा उद्दिष्टित इंग्रजी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की सोप्यात सोपे गृहपाठ द्यावे, व्याकरणाचा कमी गृहपाठ द्यावा। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि प्रश्न आहे की लिहिणे ही किचकट आणि आव्हानात्मक क्रिया ठरते, त्यामुळे शिक्षकांनी प्रथम कशाकडे लक्ष वेधावे, तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे की संभाषणासाठी आवश्यक ठरणाऱ्या व्याकरणाच्या संज्ञा दुरुस्त करण्यावर भर द्यावे, म्हणजे फक्त संभाषणासाठी आवश्यक ठरणाऱ्या व्याकरणाच्या संज्ञा दुरुस्त करण्यास भर द्यावे, अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की व्याकरणाच्या सूचनांची अंमलबजावणी नैसर्गिकरित्या केव्हा होते। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि व्याकरणाच्या सूचनाची अंमलबजावणी नैसर्गिकरित्या केव्हा होते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। जेव्हा एक शिक्षक नियमितपणे मात्र थोडक्यात व्याकरण वर्ग घेतो। ओके, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा विद्यार्थी आपल्या लिखाणातील किंवा संभाषणातील चुका स्वतःच दुरुस्त करतो व त्या पुन्हा वापरतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा शिक्षक त्या संबंधीच्या थोड्याच बाबी शिकवितो, किंवा जेव्हा नियमित लिखाण व संभाषण सोडून व्याकरणाकडे अधिक लक्ष वेधले जाते। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न अशा प्रकारे आहे की व्याकरणाच्या सूचनाची अंमलबजावणी नैसर्गिकरित्या केव्हा होते, तर लक्षात ठेवा जेव्हा विद्यार्थी आपल्या लिखाणातील किंवा संभाषणातील चुका स्वतःच दुरुस्त करतो, त्या पुन्हा वापरतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा शिकण्याच्या संदर्भात समस्यावर चर्चा करताना अध्यापनशास्त्र समजून घेण्यासाठी सर्वाधिक योग्य अभ्यासाच्या पद्धतीचा पर्याय कोणता असेल, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। लक्ष केंद्रित वाचन, उच्च स्वरात वाचन, शांततेत वाचन, किंवा लिखित वाचनाला महत्व। प्रश्न तुम्ही सर्वात अगोदर समजून घ्या की भाषा शिकण्याच्या संदर्भातील समस्यावर चर्चा करताना भाषाशास्त्र समजून घेण्यासाठी सर्वाधिक योग्य अभ्यासाच्या पद्धतीचा वापर कोणता असेल,
तर लक्षात ठेवा मित्रांनो, लिखित वाचनाला महत्त्व देणे या ठिकाणी आपल्याला उपयोगीच पडणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की गद्य वाचनापेक्षा कविता वाचन हा वेगळा अनुभव असतो. बरोबर आहे, कारण विद्यार्थ्यांना यातून खालीलपैकी काय अभिव्यक्त करायचे असते. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. अभिव्यक्ती, अधिक प्रशंसा आणि कवीच्या संदेशाचे विश्लेषण करता येते. ओके. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की अधिक बौद्धिक अर्थ लावायचा असतो. ओके, बरोबर असू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे की त्यातून उमगणाऱ्या अर्थाला भावनिकतेतून प्रतिसाद द्यायचा असतो. किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की भावनिक प्रतिसादामुळे अधिक बौद्धिक क्षमतेने भावार्थ समजावून घेता येते. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 की भावनिक प्रतिसादामुळे अधिक बौद्धिक क्षमतेने भावार्थ समजून घेता येते. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी आणि समाजशास्त्र विषयाची प्लेलिस्ट सुद्धा आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2011 ते 2024 पर्यंतचे प्रश्नपत्रिका जे आहे तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, प्लेलिस्ट आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे की एखाद्या लेखकाचे मूल्यमापन करताना किंवा एखाद्या लेखाचे मूल्यमापन करताना त्या लेखातील महत्त्वाचे मुद्दे पुनरुक्ती न होता लेखाच्या कोणत्या भागात पुन्हा दिसून येतात. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की लेखाच्या सुरुवातीला, समारोपात, दुसऱ्या परिच्छेदात किंवा लेखाच्या मध्यात. तर हे बघा मित्रांनो, एखाद्या लेखाचे जर मूल्यमापन करताना त्या लेखातील महत्त्वाचे मुद्दे पुनरुक्ती न होता लेखाच्या कोणत्या भागात पुन्हा दिसून येतात, तर योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच समारोपात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हे बघा, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे की उद्दिष्टित इंग्लिश मीन्स इंग्रजी भाषेतील उच्चारण समृद्ध करण्यासाठी वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणारा ठरतो. या वाक्यांशी खालीलपैकी काय सुसंगत नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या की प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की उद्दिष्टित इंग्रजी भाषेतील उच्चारण समृद्ध करण्यासाठी वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणारा ठरतो. या वाक्यांशी खालीलपैकी काय सुसंगत नाही. 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 ध्वनी मुद्रण आणि ऐकणे. ऑप्शन क्रमांक 2 पॉवर पॉइंट घोषणा प्रेझेंटेशनच्या काळातील. आणि ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की पांढऱ्या बोर्डाच्या फलकाचा वापर. किंवा ऑप्शन क्रमांक 4 भूमिकाचे सादरीकरण. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणारा ठरतो. या वाक्यांशी खालीलपैकी काय सुसंगत नाही. तर हे बघा मित्रांनो, सुसंगत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पांढऱ्या बोर्डाचा वापर हा सुसंगत या ठिकाणी नसणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असेल. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हे बघा, प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की 1 मिनिट. ओके, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे की जेव्हा मातृभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्गात अधिक असते तेव्हा अशा मुलांच्या वर्गात विदेशी म्हणजेच इंग्लिश भाषेतील कोणताही विषय शिकविताना शिक्षकांनी कशासाठी जागरूक असावे, असा प्रश्न आहे मित्रांनो. कारण जर एखाद्या वर्गात मॅक्झिमम स्टुडंट्स जे आहेत ते मातृभाषेचा वापर करत आहेत, त्या ठिकाणी शिक्षकांनी इंग्लिश हा विषय शिकवत असताना कोणताही विषय शिकवत असताना कशासाठी जागरूक असावे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्या मातृभाषेला साथ घालता नवीन भाषेतील त्याचे सामर्थ्य वाढायला हवे, हे बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की उद्दिष्टित म्हणजेच इंग्लिश भाषा विषयाचे उद्दिष्ट कदाचित गाठता येणार नाही असे समजावे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे की आपल्या अभ्यासक्रमासोबतच संवादात उद्दिष्ट इंग्रजी भाषेचाही वापर करायला हवा. आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी वेगळा वर्ग घ्यायला हवा. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक
1 आणि ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर असेल, परंतु जे बेस्ट चॉईस या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक 3. कारण इथे दिलेलं आहे की आपल्या अभ्यासक्रमासोबतच संवादात म्हणजेच कन्व्हर्सेशन जेव्हा एक शिक्षक करतो उद्दिष्टित इंग्रजी भाषेचा वापर करायला हवा, अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. हे बघा प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी विचारलेला आहे की शब्द साठ्याच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना लिखाण करताना स्वतःला बरोबर व्यक्त करता येत नाही, यावर यशस्वी उपाययोजना पुढील प्रमाणे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि हा सुद्धा मोस्ट IMP हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की विशेष वर्ग घेऊन काही शब्दाचा सराव नियमित कालावधीनंतर करून घ्यावा. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित करतानाच नवे शब्द शिकण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेले आहे की विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुरूप त्यांना बदलून विषय द्यावा, किंवा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की काही शब्द त्याचे अर्थ पाठांतरासाठी व वाक्य उपयोगासाठी द्यावे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि येथे जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 की विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित करतानाच नवे शब्द शिकण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की भाषा शिकण्यासाठी आदर्श वातावरण म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये विचारला जाईल. तुमची भाषा 1 कोणतीही असो किंवा भाषा 2 कोणतीही असो, इंग्लिश, उर्दू, हिंदी, मराठी, प्रत्येक भाषेमध्ये हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल की भाषा शिकण्यासाठी आदर्श वातावरण आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीसाठी भरपूर संधी आहेत किंवा विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीसाठी भरपूर संधी देणे असा येथे अर्थ आहे. भाषिक शुद्धतेवर जास्त भर देणे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की शिक्षकांची एकपात्री प्रयोग म्हणजेच एकतर्फा वार्तालाप किंवा दृकश्राव्य साहित्याचा मुबलक वापर. तर हे बघा मित्रांनो, भाषा शिकण्यासाठी आदर्श वातावरण जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 की विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीसाठी भरपूर संधी द्यावी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा वर्ग मधील कथा. हे बघा मित्रांनो, एक भाषा वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये कथा म्हणजेच कहाणी. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. मनोरंजनाचे साधन आहे, पाठ्यपुस्तकातून एका धडा आहेत, विविध प्रकारच्या भाषिक रचना विचार विकासाची शक्यता आहे किंवा भाषा कौशल्य विकसित करण्याचे एकमेव साधन आहे. तर हे बघा मित्रांनो, कथा ही भाषा विकसित करण्याचे एकमेव साधन कधीही असू शकत नाही. इथे प्रश्न क्रमांक 11 आपण पाहत आहोत मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. इथे जे उत्तर असणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 11, 1 मिनिट. मनोरंजनचे साधन, पाठ्यपुस्तकाचे एक धडा आहे, विविध प्रकारच्या भाषिक रचना आणि विचार विकासाच्या शक्यता आहेत. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे की विचार आणि विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाषिक रचना आणि शक्यता आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हे बघा क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी विचारलेला आहे की मुलांच्या भाषिक क्षमतेची हळूहळू प्रगती दर्शविण्यास सर्वात जास्त मदत करते. तर हे बघा मित्रांनो, मुलांची म्हणजेच विद्यार्थ्यांची भाषिक क्षमतेची हळूहळू प्रगती मीन्स डेव्हलपमेंट दर्शविण्यास सर्वात जास्त मदत करतो. कोण करतो? 4 ऑप्शन दिलेले आहे. पोर्टफोलिओ, लेखी परीक्षा, निरीक्षण किंवा चेकलिस्ट, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि मुलांच्या भाषिक क्षमतेची हळूहळू प्रगती दर्शविण्यास सर्वात जास्त जे मदत करते ते असणार आहे पोर्टफोलिओ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. हिंदी, मराठी आणि SST संदर्भात प्लेलिस्ट सुद्धा आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे सीटेट डिसेंबर 2024 साठी. तिथे जाऊन आपण सगळे व्हिडिओ जे आहेत ते मित्रांनो पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. हे बघा क्वेश्चन नंबर 13 या ठिकाणी विचारलेला आहे की व्याकरणाच्या पैलू आणि शब्दाच्या बारकावे समजून घेण्याचे मूल्यांकन म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. व्याकरणाच्या व्याख्येनुसार केले पाहिजे,
संदर्भ साहित्यामध्ये केले पाहिजे, अजिबात करू नये किंवा अधिक गुण असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. व्याकरणाचे पैलू आणि शब्दाच्या बारकावे समजून घेण्याचे मूल्यांकन म्हणजेच संदर्भ साहित्यामध्ये केले पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आहे जे मित्रांनो ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. भाषा 1 आणि भाषा 2 साठी मॅक्झिमम सिलेबस जे असणार आहे मित्रांनो ते सेम असणार आहे. हिंदी आणि मराठी भाषेचा सुद्धा सिलेबस जे असणार आहे, फक्त भाषा चेंज झालेली आहे, परंतु सिलेबस जे असतात तो लँग्वेज, पॅडागॉजी आणि परिच्छेद विचारले जातात हे तुम्हाला माहित आहे मित्रांनो. भाषा 1 91 ते 120 आणि भाषा 2 121 ते 150. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की मुलांच्या मौखिक भाषेच्या विकासासाठी उपयुक्त आहे. असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. हे बघा, मुलांच्या मौखिक भाषेच्या विकासासाठी काय उपयुक्त आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, भाषा प्रयोगशाळा किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, मौखिक विकास या ठिकाणी दिलेला आहे आणि मुलांच्या मौखिक विकासासाठी जे उपयुक्त असणार आहे ते असणार आहे भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि प्रयोगशाळा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण मित्रांनो, मौखिक विकास जे आहे ते भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि भाषा प्रयोगशाळा या सर्वांच्या माध्यमातून होत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा वापरण्यात प्रवीणता. हे बघा मित्रांनो, म्हणजे स्किल, एका प्रकारे स्किल म्हणजे लँग्वेज आपण कशा प्रकारे यूज करू शकतो, स्किल आपल्यात केव्हा येते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. सरावातून येते, पाठ्यपुस्तक वाचून येते, ऐकण्याच्या कौशल्यातून येते किंवा आपोआप येते. तर हे बघा मित्रांनो, कोणतीही भाषा जेव्हा तुम्ही बोलत असाल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त जे असणार आहे ते सरावाची आवश्यकता असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की भाषा वापरण्यात प्रवीणता कशाच्या माध्यमातून येते, तर सरावातून येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण मराठी भाषा संदर्भात काही टॉप क्वेश्चन, सिलेक्टेड क्वेश्चन या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेटच्या 14 डिसेंबर रोजीच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो. हिंदी आणि मराठी संदर्भात व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.